होता एक झेंडा घ्या ना. हो मावशी, एक झेंडा घ्या ना. मम्मी झेंडा घ्या ना. नको बाळा. मावशी प्लीज घ्या ना. बरं ठीक आहे. नको नको, आम्हाला नको झेंडा. का गाय? धन्यवाद, माफ करा, पण आम्ही हा ध्वज घेऊ नाही शकत आणि तुम्हीही नाही घेतला पाहिजे. हा कायद्यानुसार अपराध आहे, कारण ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डच्या प्रमाणे हा मान्यताप्राप्त ध्वज नाही आहे. सगळे ध्वज विकत घेतात आणि इकडे तिकडे फेकतात आणि अशा लोकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई होऊ शकते. धन्यवाद वकील साहेबा, तुम्ही तुमच्या मुलीला खूप चांगले संस्कार घडवताय. तुमच्यासारखे नागरिक आमचं हे काम खूप सोपं करतात. ध्वज विकत घेणे हा एक दंडनीय अपराध आहे. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. विविधतेत एकता हीच भारताची महानता. जय हिंद, जय भारत. द फ्लॅग कोड ऑफ इंडिया 2002 राष्ट्रीय ध्वज फडकवणे आणि त्याचा उपयोग करणे या संबंधित निर्देशन केलं आहे. द प्रिव्हेन्शन ऑफ इम्प्रॉपर ॲक्ट यूज इन 1950 या संबंधित राष्ट्रीय ध्वज फडकवण्यासाठी काही नियम आहेत. त्याच नियमानुसार उल्लंघन केल्यास देशद्रोही समजला जातो आणि हा एक दंडनीय अपराध आहे. जय हिंद, जय भारत.